ठाण्यातील प्रदोषिक मनोरुग्णालय परिसरातील 424 झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले होते। वाघेस्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केलेली आहे। मात्र याबाबत कोणताही कारवाई झाली नसल्याचे उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करीत या प्रकरणी अवमानाने याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला। प्रदोषिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडे तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्यासाठी विनंती दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी मनोज प्रधान यांनी केली। मात्र अद्यापही कारवाई न करण्यात असल्याने मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठामापा विरोधात अवमानाची याचिका दाखल करण्याचा इशारा दिला। या प्रसंगी महिला अध्यक्ष मनीषा भगत, नगरसेवक यासिन कुरशी, नगरसेवक अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, जगत सिंह, सचिन पंधारे, संतोष साटम, दीपा गावंड, राजनाथ सिंह, विशाल गायकवाड मध्ये एक दौरा केला होता। त्या दौऱ्यामध्ये आपल्या सगळ्यातली पण लोक होती। आम्ही तो दौरा अशासाठी केलेला कारण काय 24 नोव्हेंबरला एक ॲडव्हर्टाइजमेंट महानगरपालिकेने दिलेली, ज्याच्यात त्यांना 725 झाडं तोडायची एक नोटीस लावली। म्हणून ते बघायसाठी आम्ही तिकडे गेलो। नाशिकचा विषय गंभीर होता आणि सगळ्यांच्या समोर होता तपोवनाचा। त्या अनुषंगाने आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा जागेवर आम्ही बघितलं की किमान 500-700 झाडं ऑलरेडी तोडून झाली। आता ही जी झाडं होती ही काय नवीन लावलेली झाडं नव्हती, पण ती 25 ते 100 वर्ष जुनी झाडं होती। तिथनं जेव्हा आम्ही महानगरपालिकेत फोन केला तेव्हा उपायुक्त साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कुठेही झाडं कापायची परवानगी दिलेली नाही। या स्टेटमेंटच्या अनुषंगाने आम्ही वागळे पोलीस स्टेशनला गेलो आणि 10 तारखेला वागळे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट फाईल केली। आणि आमचं असं म्हणणं होतं की जर महानगरपालिकेने परवानगी दिली नसेल तर ठेकेदारावर आणि PWDच्या ऑफिसर्सवर यांनी ताबडतोब ॲक्शन घ्यावी, FIR लॉन्च करावी। 22 डिसेंबरला पोलीस स्टेशनमधनं मला पत्र आलं की आपली जी कंप्लेंट होती ती त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला कळवलेली आहे आणि जर त्यांनी सांगितलं की वृक्षतोड त्यांच्या परवानगीशिवाय झालेली असेल तर आम्ही FIR लॉन्च करू। आज त्या गोष्टीला 2 महिने होत आले, म्हणून त्याच्या जाब विचारायसाठी आज आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। त्यात एक समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं असं मिळालं की साहेब, जर खऱ्या अर्थाने जर अशी वृक्षतोड झाली असेल तर आम्ही तुमच्याबरोबर एक जॉईंट दौरा करू आणि जर अशी वृक्षतोड झाली असेल तर तिकडनंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ। तर त्या एका गोष्टीवर आम्ही समाधान मानतो, पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कंप्लेंटनंतर, त्यांना पोलीस स्टेशननी दिलेल्या कंप्लेंटनंतर त्यांनी जागेवर जायला पाहिजे होतं आणि आत्तापर्यंत शहानिशा करायला पाहिजे होती। आजही ते मला उत्तर देऊ शकले नाही की त्यांनी परवानगी दिली आहे की नाही। आता त्यांचं म्हणणं आहे उद्या नाही तर सोमवारी एक जॉईंट आपण तिकडे हे करू। मी तुम्हाला सगळ्यांना ही तारीख कळवीनच आणि अपेक्षा ठेवीन की जसे आज आपण आलाय त्या दिवशी पण आपण माझ्याबरोबर तिकडे याल आणि खऱ्या अर्थाने जो ठाण्याचा ग्रीन कव्हर नष्ट होत चाललाय त्याच्या विरोधात जे आंदोलन आम्हाला उभं करायचं त्यात आपल्या सगळ्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या माध्यमातून ठाण्याच्या लोकांनाही जाग येईल की ज्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। म्हणजे आज सांगताना त्यांनी सांगितलं की 2 लाख झाडं त्यांनी लावली, त्यात ते म्हणतात की आम्हाला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। 81,000 झाडं आम्ही मागच्या वर्षी लावली असतील बांबूची झाडं। पण माझं त्यांना एक म्हणणं होतं की जर ती झाडं तुम्ही लावली आहेत तर तुम्ही दर 6 महिन्यांनी तुम्ही त्याचं ऑडिट करता का आणि आज किती त्यातली जागा जगलेली आहे। त्यांना मी एक सायटेशन दाखवलं, हायकोर्टची एक ऑर्डर आहे 3752 ऑफ 2021, ज्याच्यात भारती डांगरेताई क्लिअर कट म्हणतात की जर ॲड दिली असेल आणि ॲडची वेळ संपायच्या आधी जर झाडाची तोड झाली असेल
आणि त्याच्यावर जर महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसेल तर त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 7 दिवस ते 1 वर्ष हे तुरुंगवास होऊ शकतो. याची कल्पना मी त्यांना दिली आणि सांगितलं की कुठलंही उत्तर द्यायच्या आधी ही ऑर्डर वाचा आणि त्याचे परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतात याचाही विचार करा. आणि कुठेही ठाण्याचं जे AQI दिल्लीच्या दिशेने चाललंय त्याच्यात तुमचा हातभार लावू नका. कुठेतरी ठाण्याचा विचार करा आणि हे बंद करा, हे सांगण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. प्रधानजी, बघितलं की ठाण्यामध्ये 100-150 वर्षापूर्वी झाडं आहेत, विकासाच्या नावाखाली झाडं तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे मोठे बिल्डर झाडं तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतंय तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत, इथे ग्लॅक्सोमध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंदनगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेतमध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सनी दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण थूकपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याचा विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा, एवढंच सांगतो. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तुम्ही तिथे आंदोलन केलं आणि तुम्ही त्याचे फोटो त्यांना दिलेले, तर त्या फोटोवरनं त्यांना त्या अधिकाऱ्यांना कळत म्हणजे माहित नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं जेव्हा ते बोलले की आम्ही तिकडे गेलो होतो पण असा काय प्रकार आम्हाला आढळला नाही. आता जेव्हा नाही म्हणजे असं उत्तर त्यांनी दिलं, असं उत्तर लेखी नाही दिलं, आत्ता आम्हाला सांगितलं. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणता की असा प्रकार घडला नाही ना, तर माझ्याबरोबर सगळे पत्रकारही होते आणि ते ह्या गोष्टीचे विटनेस आहेत. आणि म्हणून त्यांनी ॲग्री केलं की उद्या किंवा सोमवारी सगळे अधिकारी आपण आणि मी आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट करतो एकत्र. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कुठे झाडं कापली ते दाखवतो. आणि 2-4 तर झाडं अशी काळी पडली आहेत की 100% तिकडे केमिकल मारून त्यांना मारण्यात आलेलं आहे. हे क्लिअर कट म्हणजे त्या झाडांचा कत्ल झालेला आहे, हे ठामपणे दिसतंय. उत्तर कोणी दिलं? आम्हाला बोडके साहेब जे उपायुक्त आहेत त्यांनी असं उत्तर दिलंय की अशी झाडं तोडलेली नाही आहेत. सर, झाडं तर तोडलेली आहेत, याबाबत प्रशासनावर काय? मला असं वाटतं झाडं तर तोडलेली आहेत हे मला माहिती आणि तुम्ही पण सांगताय, म्हणून अवमान याचिका दाखल करणार का तुम्ही? मी 100% जे 3752/2021 आहे त्या अनुषंगाने मी रेट दाखल करणार. मी फक्त सोमवारी काय करतायत त्याची वाट बघतोय. त्यांनी मला शब्द दिलाय की तिथे झाडाचं कत्ल झाला असेल तर तिकडनंच माझ्यावर पोलीस स्टेशनला 1 नोव्हेंबर रोजीचा जो गुगल मॅप आहे तो जर बघाल तर मेंटल हॉस्पिटल हे चांगला सुझाव यांनी दिलाय. आता आम्ही तो गुगल मॅप आधीचा आणि नंतरचा माहितीनुसार तिथे जो बैलपूरला होता